नमस्कार, मी सुनील मधुरे. आपण पाहत आहात TV 125 MS. तर आज आपण आहोत तुळजापूर येथे आणि तुळजापूर येथे आपण देवीचं दर्शन करणार आहोत, तुळजाभवानी मातेचं. आणि तत्पूर्वी आपण पाहणार आहोत दर्शनासाठी रांग कशी असते आणि दर्शनाला कशा पद्धतीने जायचं असतं. तर ही आहे रांग आहे दर्शनाची. तर अशा पद्धतीनं तुळजापूरला आपल्याला दर्शनासाठी जावं लागतं. तर पहा, ह्या ठिकाणी दर्शनासाठी कशा पद्धतीचं सोय या ठिकाणी केलेली आहे. आणि इकडं आहे गेट आणि आपल्याला इथून कंप्लीट फिरून जावं लागतं. खूप लांब प्रोसेस आहे. सहज आपल्याला ह्या पद्धतीनं जावं लागतं. तर हे पहा, या ठिकाणी आहेत भाविक भक्त जे की दर्शनासाठी चाललेले आहेत. आणि हे पहा, हे आपल्याला इथून खाली उतरावं लागतं मधून आल्याच्या नंतर. मंदिर जवळच आहे पण फिरून फिरून जावं लागतं, कारण भक्तांना काही त्रास होणार नाही त्या उद्देशानं ही परिक्रमा टाईप बनवलेलं आहे. तर पहा या ठिकाणी कशी गर्दी आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी पण गर्दी या ठिकाणी पहा खूप आहे. हे पहा, इकडनं जावं लागतं दर्शनासाठी. हे पूर्ण असं फिरून दर्शनासाठी जावं लागतं. तर थोड्या वेळासाठी भाविक भक्त या ठिकाणी थांबलेले आहेत, कारण कदाचित पुढचे गेट जे आहेत ते बंद आहेत, कारण एकदाच आतमध्ये सर्वांना सोडता येत नाही दर्शनासाठी. त्यामुळे ह्या ठिकाणी थोडा वेळ भक्तांना थांबावं लागतं. तर या ठिकाणी फोटो काढण्यात काही भक्त मग्न आहेत. तर हे पहा, आणि इकडनं दर्शन झाल्यानंतर आहे बाहेरचा परिसर. तर पहा, तुळजाभवानी मातेचं जे मंदिर आहे खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर, मंदिराच्या बाहेरचा परिसर खूपच चांगला आहे. आणि हे पहा आपण इकडं या ठिकाणी काही स्टॉल्स वगैरे आपल्याला दिसतील. खूपच सुंदर असं मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं. दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. हे पहा, या ठिकाणी दुकाने आहेत आणि या ठिकाणी आहेत भाविक भक्त. हे काही छोटे मोठे या ठिकाणी हॉटेल्स पण आपल्याला दिसतात. बघा, या ठिकाणी रामलीला पेढेवाले यांचा एक बोर्ड दिसतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी पहा, साफसफाई वगैरे चालू आहे. या ठिकाणी पहा, दुकानं वगैरे बरेचसे या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी